परभणीच्या सेलू तालुक्यातील हिस्सीमध्ये एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली। बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं गळफास लावला। शेतातील सततची नापिकी, दुष्काळ यामुळे कर्जाचा डोंगर कसा फेडायचा या चिंतेतून वैभवगात या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचललं। जळगाव शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक राजा मयूरी यांच्या घरी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला। घरात काम करणाऱ्यानंच राजा मयूरी यांच्यासह 2 सुरक्षा रक्षकांना गुंगीचं औषध टाकलेलं सरबत पाजून दरोडा टाकल्याचा प्रकार घडलाय। या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। नागपुरात फेसबुकवर बनावट जाहिरात टाकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 1 लाखाच्या बदल्यात 4 लाख रुपये देणार असं सांगत या टोळीनं अनेकांना गंडा घातला। आरोपी पैसे घेऊन फरार होत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आरळ फाटा परिसरात दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली। आरोपीनं 6 इसम अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हातात धारदार शस्त्र, खंजीर आणि कत्तीच्या सहाय्याने त्यांना मारहाण करत त्यांच्याकडील मुद्देमाल लुटला होता। मुंबई, रायगड, ठाणे, पालघरमध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट असणार आहे। मान्सून केरळमध्ये दाखल झालेल्या 8 ते 10 जूनपर्यंत कोकण आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। 4 जूनपासून मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळू शकतो अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे। अमरावतीच्या मेळघाटात मोठं पाणी संकट ओढवलंय। 2 किलोमीटर पायपीट करूनही नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाहीये। त्यामुळे महिला छोट्याशा खड्ड्यातून वाटीनं पाणी काढताना पाहायला मिळत आहेत।